विद्युत कार्यशाळेमध्ये काम करताना घ्यावयाच्या दक्षता अभ्यासणे हे प्रात्यक्षिक आपण पाहणार आहे. विद्युत कार्यशाळेत काम करताना घ्यावयाच्या दक्षता. तर या प्रॅक्टिकलचा उद्देश काय आहे, तर विद्युत क्षेत्रात काम करताना आवश्यक असणारे सुरक्षिततेचे नियम अभ्यासणे. विद्युत कार्यशाळेमध्ये काम करत असताना घ्यावयाच्या दक्षतांची माहिती करून घेणे. यासाठी आपल्याला कोणकोणते सुरक्षिततेचे नियम आहेत, कोणकोणत्या दक्षता घेणं आवश्यक आहे याची माहिती होणं गरजेचं आहे. तर यामध्ये पहा, तर हे जे सुरक्षिततेचे नियम आहेत, तर या सुरक्षिततेच्या नियमामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. कोणताही जो अपघात होतो, हा अपघात दैवयोगाने होत नसून त्या अपघातास आपणच कारणीभूत असतो याची प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे. आलं का लक्षात? सुरक्षिततेचा पहिला नियम आहे, अपघात हे दैवयोगाने होत नसून त्या अपघातास आपणच कारणीभूत असतो याची प्रत्येकाने जाणीव ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो ॲक्सिडेंट झाल्यानंतर लोक म्हणतात की त्याचं आयुष्यच तेवढं होतं, त्याची वेळच आली होती आणि ते होणारच होतं असं म्हणतात. परंतु ज्यावेळी अपघात होतो तर त्या अपघातामध्ये त्या व्यक्तीचा काही ना काही थोडा तरी दोष असतो. असे जवळजवळ 90% अपघात होतात की आपल्या चुकीमुळं अपघात झालेले आहेत. आपली काही चुकी नाही आणि समोरचीच फक्त एकाची चुकी आहे असे फक्त 10% अपघात आहेत. पण जर आपण रस्त्यावरचे अपघात पाहिले तर आपण भरधाव वेगाने चारचाकी गाडी असेल किंवा दुचाकी गाडी असेल ती चालवतो, कंट्रोल राहत नाही वेगावरती आणि अचानक जर दुसरं वाहन आलं, समोरनं आलं किंवा पुढं जाणारं वाहन आलेलं असेल आणि ती गाडी कंट्रोल झाली नाही, त्यामुळं अपघात झाले असं आपण बऱ्याच वेळा पाहतो. म्हणजेच काय, त्या ठिकाणी वाहतुकीच्या ज्या नियमांचं पालन आहे ते आपण केलं नाही, त्याच्यामुळे तो अपघात झाला. किंवा काही वेळेस ट्रेन येणार असते, सगळी वाहनं थांबलेली असतात, समजा फाटक त्या ठिकाणी नसेल, एखादा काय करतो की ओव्हर कॉन्फिडन्सनं आपण निघून जाऊ पटदिशी म्हणून जातो आणि त्याच वेळेला तिथं काय होते, रेल्वे पोहोचते, हा पूर्ण क्रॉस करू शकत नाही ते रेल्वे रूळ आणि त्या ठिकाणी अपघात होतात असे देखील आपण पाहिलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी 5 मिनटं थांबण्यामुळं काय वेळ जर थांबला असता तो अपघात टळला असता. म्हणजे आपण चूक केली ती की आपण त्या ठिकाणी सगळे थांबले असताना सुद्धा एखाद्या व्यक्तीने जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. तर असे अपघात होत असतात. म्हणजे त्या अपघातास आपण जबाबदार असतो. तिथं दैव किंवा असं काही नाही, आपलं नशीब असं तसं काही नसतं. जो अपघात झाला त्या अपघाताला ती व्यक्ती जबाबदार असते. त्या व्यक्तीने पूर्ण सुरक्षा नाही घेतली, नियमांचे जे आहे ते पालन नाही केलं, दक्षता घेतली नाही, ह्याच्यामुळे ते अपघात होतात. तशाच पद्धतीने जसं वाहतुकी सांगितलं तसं इलेक्ट्रिसिटीचं देखील फार महत्त्वाचं. इलेक्ट्रिसिटीमध्ये जर आपण दक्षता घेतली नाही तर कधीही शॉक लागण्याची शक्यता असते आणि अपघात होण्याची शक्यता असते. तर हे कोणकोणते सुरक्षित नियम आहेत पहा. तर विजेवर काम अर्हता प्राप्त व्यक्तीनेच करावे. ज्या व्यक्तीला इलेक्ट्रिसिटीविषयी माहिती आहे अशा व्यक्तीनेच इलेक्ट्रिकचं काम करणं गरजेचं आहे. ज्याला इलेक्ट्रिकल विषयासंदर्भात काही माहिती नाही, काम ते कसं केलं पाहिजे हे माहिती नाही, अशा व्यक्तीने कधीही काम करण्याचा प्रयत्न करू नये. जर माहिती नसेल तर अगोदर माहिती करून घेतली पाहिजे आणि त्यानंतरच काम केलं पाहिजे. अर्धवट ज्ञानावरती काम करणं, इलेक्ट्रिक काम करणं हे नेहमी धोकादायक होऊ शकतं. एक म्हण आहे लिटल नॉलेज इज डेंजरस थिंग. म्हणजे अर्धवट ज्ञान हे धोकादायक असतं. तसं ज्यातली आपल्याला माहिती नाही ते काम करायचं नाही, किंवा पूर्ण माहिती घेऊन योग्य ती अर्हता प्राप्त झाल्यानंतर आपल्याला ते काम येतं हे माहिती झाल्यानंतरच ते काम केलं पाहिजे. 2 नंबर आहे, कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी तेथील सर्किटचा मेन स्विच बंद करावा व त्यातील फ्यूज सुरक्षित ठिकाणी काढून ठेवावेत.
म्हणजे विशेषतः इलेक्ट्रिक काम करत असताना त्या ठिकाणी जो मेन स्विच आहे हा मेन स्विच बंद केला पाहिजे. त्या ठिकाणच्या फ्यूज काढून त्या सुरक्षितरित्या ठेवल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी नंतर मग संपूर्ण विद्युत प्रवाह खंडित झालेला आहे ही खात्री झाल्यानंतर त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली पाहिजे. काम करत असताना रबर हँड ग्लोव्ज, शूज, ॲप्रन, सेफ्टी बेल्ट यांचा वापर करणं गरजेचं आहे. रबर हँड ग्लोव्ज कधी कधी किरकोळ काम असेल तर चालू लाईनवरती किंवा चालूमध्ये काम करावं लागतं, तर असं जर काम करायचं असेल तर रबर हँड ग्लोव्ज, भक्कम रबर हँड ग्लोव्ज वापरले पाहिजेत. जे हत्यार आपण वापरणार आहे, प्लायर, स्क्रूड्रायव्हर, कनेक्टर, टेस्टर यांना देखील योग्य ते इन्सुलेशन असलं पाहिजे आणि अशा हत्यारांचा वापर केला पाहिजे, साधनांचा वापर केला पाहिजे. पायामध्ये शूज असले पाहिजेत, ॲप्रन असलं पाहिजे. पोलवरती काम करायचं असेल तर सेफ्टी बेल्ट असणं गरजेचं आहे. सेफ्टी बेल्ट कशासाठी वापरायचा, तर पोलवरचे जर तुम्ही अपघात पाहिले तर काही वायरमन लोक जे आहेत ही वायरमन लोक चालू लाईनवर त्या ठिकाणी काम करतात. तर चालू लाईनवरती ते काम करत असताना त्या ठिकाणी सेफ्टी बेल्ट वापरायचा असतो. तर ते बेल्ट त्या ठिकाणी सेफ्टी बेल्ट वाढून त्याचा एक जो हुक आहे त्या ठिकाणी पोलच्या तिथं अटकवला जातो. आणि जर ते कशासाठी असतो हा सेफ्टी बेल्ट, जर समजा चुकून शॉक लागला चालू लाईनवरती किंवा लाईन बंद असली आणि जर तोल गेला तर खाली पडून मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता असते. तर अशा वेळी जर सेफ्टी बेल्ट असेल तर तो वायरमन त्या ठिकाणी लटकून राहतो, खाली पडत नाही. पोलवरून शॉक लागल्यामुळं जे अपघात होतात तर त्यामध्ये बरेचसे वायरमन लोक किंवा इलेक्ट्रिक काम करणारे जी व्यक्ती आहे ही बऱ्याच वेळा मोठ्या अपघाताला बळी पडते आणि त्याच्यामध्ये काही वेळा दगावण्याची देखील शक्यता असते. तर हे होतं काय पहा की हे शॉक लागल्यामुळं असे मोठे अपघात होत नाहीत किंवा ती व्यक्ती दगावत नाही. शॉक लागतो म्हणजे काय होतं की शॉक लागला त्या ठिकाणी तुम्हाला तर फक्त फेकून दिलं जातं आणि फेकून दिल्यामुळं जर त्या ठिकाणी तुम्ही सेफ्टी बेल्ट वापरलेला असता तर फेकल्यामुळं काय होईल, त्या ठिकाणी ती व्यक्ती लटकून राहील. आता जर लटकून राहिली तर ती वाचली, एवढं काय फरक नाही पडला. परंतु तुम्ही जर सेफ्टी बेल्ट वापरलेलं नसेल आणि त्या पोलवरती चढून काम करत असाल आणि शॉक लागला, बोट टच झालं कुठंतरी, तर फेकून दिलं परंतु तोल गेला. तोल गेल्यामुळं ती व्यक्ती खाली पडली, डोक्यावरती खाली दगड असली काय असेल त्याच्यावर डोकं आपटलं, त्याच्यामुळं ती काय झाली, मोठा अपघात झाला किंवा त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होतो. म्हणजेच शॉकमुळे ती व्यक्ती गेली का, नाही, तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीने योग्य सुरक्षित साधनांचा वापर केला नाही आणि त्यामुळं शॉक लागून त्या व्यक्तीचा तोल गेला आणि ती दगडावरती ती डोकं आपटल्यामुळं ती व्यक्तीचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. तर अशा प्रकारे ह्या ज्या दक्षता आहेत ह्या दक्षता घेणं गरजेचं आहे. कोणत्याही लाईव्ह सर्किटवर काम करताना सुपरवायझरची परवानगी घ्या. ज्या ठिकाणी चालू लाईनवरती काम करायचं आहे त्या ठिकाणी आपल्या वरचे जे अधिकारी आहेत, सुपरवायझर आहेत, इन्स्पेक्टर आहेत, त्यांची परवानगी घेऊनच त्या व्यक्तीने काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. कोणत्याही उपकरणांची किंवा साधनांची दुरुस्ती करण्यापूर्वी व खोलण्यापूर्वी त्याचा डायग्राम काढून ठेवा. तुम्ही एखादं उपकरण दुरुस्त करताय तर ते दुरुस्त करत असताना त्याचा खोलण्याचा क्रम हा लक्षात ठेवला पाहिजे. त्यानंतर खोलल्यानंतर आतमधले जे वायर्स आहेत त्याची जोडणी लक्षात राहण्यासाठी ते सर्किट डायग्राम काढून ठेवला पाहिजे आणि त्याच्यानुसारच पुन्हा सगळे कनेक्शन करून आपण जसं खोललं होतं तसं पूर्ववत जोडणी करताना काय करायचं, ज्या क्रमाने खोललं त्याच्या उलट क्रमाने जोडणी करायची असते. त्यासाठी हा खोलण्याचा क्रम लक्षात असेल तरच आपल्याला रिअसेंबल म्हणजे पूर्ववत जोडण्याचा क्रम लक्षात राहील. ज्या क्रमाने आपण खोलतो त्याच्या उलट क्रमाने जोडणी करायची, म्हणजे सगळ्यात शेवटी जो पार्ट खोलला तो सगळ्यात अगोदर घ्यायचा, त्याच्यानंतर मग अशा उलट्या क्रमाने जायचं. तर अशा प्रकारे खोलण्याची आणि जोडण्याची कृती असते. ज्या ठिकाणचं कनेक्शन आपण खोललेलं आहे ते कुठं होतं हे लक्षात ठेवायचं किंवा सर्किट डायग्राम काढून ठेवला तर त्याप्रमाणे आपल्याला जोडणी करता येते. उपकरणाची पूर्ण माहिती असल्याशिवाय सप्लाय
चालू अथवा बंद करू नका. ज्या वेळेस एखादं उपकरण चालू करायचं आहे, एखादं उपकरण चालवायचं आहे, तर त्या उपकरणाविषयी आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे, तरच ते चालू बंद करा. किंवा दुरुस्तीला आल्यानंतर पूर्णपणे आपली खात्री झाली उपकरण दुरुस्त झालं आहे, टेस्ट करा, हे बरोबर आपण दुरुस्त केलेलं आहे, टेस्टिंग ओके आहे, असं झाल्यानंतरच मग त्या ठिकाणी सप्लाय चालू केला पाहिजे. पुढचा आहे, कोणत्याही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसवर, मशीन इक्विपमेंट्सवर दुरुस्तीचे काम करताना त्याचा सप्लाय बंद असल्याची खात्री करा. म्हणजे कोणत्याही दुरुस्तीचं, विद्युत उपकरण असेल, विद्युत मशीन असेल, विद्युत साधन असेल किंवा इलेक्ट्रिकल इन्स्टॉलमेंट असेल, घरगुती कामकाजामध्ये इलेक्ट्रिक वायरिंग दुरुस्ती असेल, बोर्डमध्ये दुरुस्ती असेल, होल्डरमध्ये दुरुस्ती करायची असेल, तर असं कोणतंही इलेक्ट्रिकल वायरिंगचं काम असेल तर हे दुरुस्ती करत असताना, उपकरणं मशिनरी दुरुस्त करत असताना विद्युत पुरवठा अगोदर बंद करायचा आणि त्याच्यानंतर कामाला सुरुवात करायची. त्यानंतर मशीन बेल्ट्स, कपलिंग्स आणि ग्राइंडिंग व्हीलवर सुरक्षिततेसाठी त्या ठिकाणी सेफ्टी गार्ड लावायची, जाळी वगैरे लावायची. ज्या ठिकाणी फिरणारे भाग आहेत, इलेक्ट्रिक मशीन असेल किंवा त्या ठिकाणी ग्राइंडर असतं बा, ते ग्राइंडर असेल, व्हील्स असतील तर ते फिरणारे भाग असतात. तर हे फिरणारे भागांच्या वरती सुरक्षित अशी एक प्रकारची जाळी असणं गरजेचं आहे. कशासाठी पाहिजे ही जाळी? तर जाळीमुळं त्या ठिकाणी आपण जेव्हा काम करतो, ग्राइंडिंग काम करायचं असेल तर त्या ठिकाणी आपले कपडे लूज जर असतील तर त्यामध्ये अटकण्याची शक्यता असते. तर तसं अटकू नये म्हणून त्या ठिकाणी जाळी पाहिजे. विशेषतः दुसरा एक सुरक्षा नियम आहे, हे तर पाहिजेच, जाळी पाहिजे, सेफ्टी जे आहे गार्ड आहे ते गरजेचंच आहे. परंतु कोणतंही आपण मशीनवरती कोणत्याही काम करत असताना आपले कपडे जे आहेत हे लूज असू नयेत. तर ते कपडे अंगाबरोबर एकदम टाईट असावेत किंवा इन्शर्ट केलेला असला पाहिजे त्या व्यक्तीने. लक्षात की ज्याच्यामुळं कपडे जर लूज असतील तर त्याच्यामध्ये अटकण्याची त्या मशीनमध्ये फील्डमध्ये शक्यता असते. तसं होऊ नये म्हणून अशा पद्धतीची ही दक्षता घेणं गरजेचं आहे. पुढचा आहे, आयसोलेटर स्विच सर्किट ब्रेकरजवळ काम सुरू आहे असा बोर्ड लावा. ज्यावेळी तुम्ही कोणतंही इलेक्ट्रिक काम करताय तेव्हा त्या ठिकाणी मेन स्विच बंद केलेला असतो किंवा फ्यूज काढलेले असतात. अशा वेळी जर त्या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीला माहीत नसेल, हे कोणतरी त्याला वाटलं की कोणतरी बंद केला आणि तो व्यक्ती येऊन जर तिथं मेन स्विच चालू केला तर तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय त्या ठिकाणी शॉक लागण्याची शक्यता असते. त्यामुळं त्या ठिकाणी जरी आपण मेन स्विच बंद केला असेल, फ्यूज काढलेले असतील तर त्या ठिकाणी काम चालू आहे, इलेक्ट्रिक काम चालू आहे असा बोर्ड जर लावून ठेवला तर त्या ठिकाणी जी व्यक्ती स्विच चालू करायला येईल तिला कळेल की का बंद केलेला आहे स्विच, का किंवा फ्यूज का काढलेले आहेत, का कुठंतरी काम दुरुस्तीचं चालू आहे. विशेषतः पोलवरती पहा, ओव्हरहेड लाईनवरती जेव्हा काम चालू असतं तेव्हा त्या ठिकाणचा जो आयसोलेटर आहे, मेन स्विच आहे किंवा सर्किट ब्रेकर आहे हे बंद केला जातो आणि फ्यूज जे आहे त्या फ्यूज काढून आपल्याजवळ ठेवल्या जातात. त्या ठिकाणी असा बोर्ड लावणं गरजेचं आहे. आता ओव्हरहेड लाईनच्या बाबतीत मेन स्विचवरती, मेन लाईनवरती किंवा ओव्हरहेड लाईनवरती काम करत असताना अशा प्रकारे मेन स्विच बंद करून किंवा सर्किट ब्रेकर जो आहे हा सर्किट ब्रेकर ऑफ करून फ्यूज तर काढून घ्यायच्याच, परंतु अधिक दक्षता म्हणून हा बोर्ड पण लावायचा त्या ठिकाणी काम चालू आहे. त्यानंतर ज्या पोलवरती काम करायचं आहे त्या पोलवरती तो वायरमन किंवा ती इलेक्ट्रिक काम करणारी व्यक्ती जेव्हा वरती चढणार आहे त्या पोलवरती काम करण्यासाठी, तेव्हा त्या व्यक्तीने त्या पोलच्या दोन्ही बाजूला ज्या तारा आहेत, फेज, न्यूट्रल, अर्थिंग, ह्या ज्या तारा आहेत ह्या सगळ्या तारा दुसऱ्या एका तारेच्या साह्याने एक ठराविक 2 फूट अंतरावर, 3 फूट अंतरावर, दोन्ही बाजूला 2 फुटावरती शॉर्ट करायच्या सगळ्या तारा. फ्यूज तर आपण ऑलरेडी काढलेला आहे आणि काम झाल्यानंतर या तारा पुन्हा सोडवून घ्यायच्या आणि नंतर मग फ्यूज टाकायला जायचं.
तर हे असं काय केल्यामुळं काय होईल पहा. या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की दोन्ही बाजूचे आपण पोलवरती तो वायरमन चढला, दोन्ही बाजूला तारा शॉर्ट केल्या, सप्लाय तर अगोदरच बंद असतो. तर ही अधिक दक्षता म्हणून दोन्ही बाजूच्या तारा पोलवरच्या एका तारेच्या साहाय्याने शॉर्ट करायच्या. जर तिकडं बोर्ड आपण लावून देखील किंवा त्या ठिकाणी जर कोणी फ्यूज टाकल्या किंवा मेन स्विच चालू केला तर काय होईल की त्या ठिकाणी फ्यूज टाकल्या त्या ठिकाणी स्पार्क होऊन तो लगेच फ्यूज जळून जाईल. कशामुळे तो लगेच जळून जाईल? कारण इकडं आपण काय केलेलं आहे की तारा सगळ्या शॉर्ट केलेल्या आहेत, म्हणजे फेज न्यूट्रल सगळं शॉर्ट केलेलं आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन ते लगेच फ्यूज उडेल. अलग लक्षात, क्षणिक इन्फिनिटी त्या ठिकाणी करंट होऊन तो फ्यूज जो टाकणारा व्यक्ती आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असा स्पार्किंग होईल किंवा जाळ होईल आणि तो सगळं स्पार्किंग किंवा जाळ जो कोण तिथं फ्यूज टाकायला गेला त्याच्या तोंडावर येईल. अलग लक्षात, म्हणजे एखाद्याने जाणून बुजून जरी याला लागू दे, ही फ्यूज काढून गेला आहे ना तिकडं, याला लागू दे शॉक म्हणून एखादा फ्यूज टाकायला त्या ठिकाणी गेला तरी त्या ठिकाणी ताबडतोब शॉर्ट होऊन तो सगळा जाळ त्याच्या तोंडावर येईल. म्हणजे आपण जसं मराठीत म्हणतो, हिंदीमध्ये म्हणतो बा, हिंदीमध्ये म्हण आहे एक, बुरी नजरवाले तेरा मुँह काला. जो दुसऱ्याचं वाईट करतो त्याचं, जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तो स्वतःच त्या खड्ड्यामध्ये जाऊन पडतो. या म्हणीनुसार त्या ठिकाणी जो दुसऱ्याचं वाईट करायला गेला त्याला शॉक लागू दे म्हणून फ्यूज टाकायला गेला तर त्या ठिकाणी शॉर्ट होऊन त्याच्याच तोंडावरती जाळ येईल. आलं का नाही? म्हणजे ही म्हण या ठिकाणी बुरी नजरवाले तेरा मुँह काला तंतोतंत लागू पडते. म्हणजे दुसऱ्याचा हा वाईट करायला गेला म्हणून त्यालाच त्या ठिकाणी त्याचंच वाईट झालं, त्याचंच तोंड त्या ठिकाणी भाजलं गेलं. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी सुरक्षितता म्हणून आपण बोर्ड तर लावला पाहिजे, पण काम करत असताना पोलवरच्या दोन्ही बाजूच्या तारा शॉर्ट करून ठेवायच्या. परंतु काम झाल्यानंतर मात्र न चुकता ते शॉर्ट केलेल्या तारा काढून घ्यायचे, नंतरच मग फ्यूज टाकायला जायांनी मेन स्विच चालू करण्यासाठी जायचं. तर हे एक फार महत्त्वाचं आहे जे पोलवरती काम करतात त्यांच्यासाठी. त्याचबरोबर पोलवरती काम करत असताना शिडीचा वापर केला पाहिजे. शिडी आता बऱ्याच वेळा आपण पाहतो की वायरमन लोक शिडी लावत नाहीत, त्यांना चांगली प्रॅक्टिस असते. जर चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस पोलवरती चढण्याची असेल तर काय शिडीची गरज पण नाही. परंतु तसं काय बंधनकारक नाही की ते पोलवरती चढताच आलं पाहिजे आणि तिथं त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. शिडीच्या सहाय्याने देखील आपण त्या ठिकाणी पोलवरती चढून शिडीवरतीच थांबून पोलवरचं काम करू शकतो. म्हणजे शिडीचा वापर शक्यतो पोलवरती चढण्यासाठी करावा. आता हे करत असताना त्या ठिकाणी शिडी पकडण्यासाठी एखादा मदतनीस असणं गरजेचं आहे. पोलला जेव्हा आपण शिडी लावतो तर ती शिडी पकडण्यासाठी त्या ठिकाणी एखादा मदतनीस असला पाहिजे, बरोबर. त्याचबरोबर तो मदतनीस कायमस्वरूपी त्या ठिकाणी असला पाहिजे काम होईपर्यंत. नाहीतर शिडी घसरली तर तो तिथला वायरमन पडण्याची शक्यता, कारण तो शिडीवर थांबूनच काम करणार असतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी काम करत असताना जो काम त्या ठिकाणी शिडीवर चढून करतोय त्यांनी जे काही त्याच्याकडे हत्यारं आहेत ही व्यवस्थित सुरक्षित खिशामध्ये ठेवली पाहिजे, जेणेकरून पडणार नाहीत. तर ती कुठेही त्या वायरवरती अडकवून ठेवू नयेत किंवा शिडीला अडकवून ठेवू नयेत. सेफ्टी राहिली पाहिजे, ती जवळ तर राहिली पाहिजेत पण ती खाली पडता कामा नयेत. कारण तुम्ही तारेला अडकून ठेवली, शिडीला अडकून ठेवली पकड समजा, किंवा तसंच जर स्क्रूड्रायव्हर ठेवलं आणि ते जर चुकून धक्का लागून आपल्याच हाताचा जर खाली पडलं तर काय होईल? खालीच जो मदतनीस आपला आहे शिडी पकडण्यासाठी त्याच्या डोक्यात ते पडेल आणि त्या ठिकाणी तो अपघात होईल. तर तसं होऊ नये म्हणून जी हत्यारं आपण त्या ठिकाणी वापरणार आहे ही सुरक्षितरित्या आपल्याजवळ त्या वायरमनने किंवा त्या इलेक्ट्रिक काम करणाऱ्या व्यक्तीने सुरक्षित ठेवली पाहिजेत की जेणेकरून ती खाली पडणार नाही. लक्षात. त्याचबरोबर तो जर व्यक्ती पोलवरती चालू लाईनवर जर काम करत असेल तर त्या ठिकाणी हँड ग्लोव्ज, चांगली भक्कम हत्यारं वापरली पाहिजेत. त्यानंतर सेफ्टी बेल्टचा वापर, हे सगळं परत आलंच. दोन्ही बाजूच्या तारा जर मेन स्विच जर बंद करून जर आला असेल आणि काम करत असेल तर दोन्ही बाजूच्या आता सांगितलं तसं तारा शॉर्ट केल्या पाहिजेत. तर या सगळ्या दक्षता त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर वर्कशॉपचे अर्थिंग व्यवस्थित करा. इलेक्ट्रिक लॅबमध्ये किंवा वर्कशॉपमध्ये जर काम करत असाल तर त्या वर्कशॉपला पूर्ण अर्थिंग असलं पाहिजे. वर्कशॉपला अर्थिंग म्हणजे काय? वर्कशॉपमध्ये जे पॉईंट इलेक्ट्रिक पॉईंट आहेत
त्या इलेक्ट्रिक पॉईंटमध्ये प्रत्येक बोर्डमध्ये 5 एम्पियरचा असो 15 एम्पियरचा असो प्रत्येक बोर्डमध्ये प्रत्येक मशिनरीला त्या ठिकाणी अर्थिंग असलं पाहिजे आणि ते योग्य अर्थिंग असलं पाहिजे प्रॉपर. काम करत असताना शॉर्टकट पद्धतीचा वापर करू नका. एखादं काम सांगितलं आहे आणि ते तुम्ही शॉर्टकटमध्ये तातडीने कसं तरी केलं आणि झालं म्हणून सांगितलं तर तसं करू नका. तसं जर केलं तर काय होईल, पुन्हा त्या ठिकाणी कुठंतरी लूज राहील आणि त्याच्यामुळं पुन्हा त्या ठिकाणी जर वायर लूज लांब लांब राहिल्या नंतर त्या चिकटल्या तर त्या ठिकाणी शॉर्ट होऊन पुन्हा दोष निर्माण होण्याची शक्यता असते. तर काळजीपूर्वक आणि चांगलंच काम करा. शॉर्टकट पद्धतीचा वापर करू नका. 5-10 मिनटं उशीर लागला तरी चालतं आहे, पण त्या ठिकाणी काम हे चांगलंच झालं पाहिजे. खराब इन्सुलेशनचा वापर करू नका. ज्या साधनांवरती जे आपण हत्यारं वापरणार आहे त्याच्यावरचं जर इन्सुलेशन खराब झालं असेल तर ते बदलून टाका. वायर जर खराब झालेले असतील किंवा घरगुती किंवा शॉपमधलं इलेक्ट्रिक वायरिंग जर खराब झालं असेल तर ते खराब वायरिंग तसंच ठेवू नका किंवा फक्त त्याला इन्सुलेशन टेप लावून ठेवू नका, तर ते पूर्ण वायरी शक्यतो बदलून टाका. बऱ्याच वेळा इलेक्ट्रिक वायरिंग जे आहेत या मोकळ्या जर तारा जर कुठं असतील तर ते उंदीर वगैरे कुरतडतात, तर अशा वेळी शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे की ते वायर्स बदलल्या पाहिजेत. विजेवर काम करत असताना इन्सुलेटेड हत्यारे वापरावीत. कोणतंही इलेक्ट्रिकचं काम जर करायचं असेल तर भक्कम अवाहक आवरण इन्सुलेशन त्याच्यावरती असलं पाहिजे. त्याला इन्सुलेटेड टूल्स असं म्हटलं जातं. इन्सुलेटेड हत्यारांचा त्या ठिकाणी वापर केला पाहिजे. त्याच्यामुळं काय होईल की जर भक्कम अवाहक आवरण असेल, इन्सुलेशन असेल तर आपल्याला त्या ठिकाणी शॉक लागणार नाही किरकोळ कामं चालू लाईनवरती करत असताना देखील. फ्यूज तार चांगल्या दर्जाची व योग्य करंट क्षमतेची वापरा. फ्यूजमध्ये फ्यूज तार टाकत असताना किंवा जोडत असताना त्या ठिकाणी करंट क्षमतेनुसार ती टाकायची असते. ती कशीही कोणतीही कितीही जाड टाकून चालत नाही. शक्यतो करंटच्या दीडपट क्षमतेची ती त्या ठिकाणी आपण फ्यूज तार टाकतो. समजा 5 एम्पियर करंट जर सर्किटमधून वाहत असेल तर जास्तीत जास्त 7 ते 7.5 एम्पियरची त्या ठिकाणी फ्यूज तार टाकली जाते, त्याच्यापेक्षा जास्त नाही. पण आपण बऱ्याच वेळा पाहतो की तुमची शेतकऱ्याची तुम्ही मुलात की तुमच्या ज्या मोटरी वगैरे आहेत त्यातल्या फ्यूज सारखे उडू नये म्हणून तुम्ही काय करताय की भली मोठी जाड तार त्या ठिकाणी त्या फ्यूजमध्ये टाकताय. किंवा घरामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आपण पाहतो की फ्यूज जातो म्हणून काय करतात, त्या ठिकाणी मोठी चांगली 1/18ची वायर तार त्या ठिकाणी फ्यूज म्हणून वापरली जाते. त्याच्यामुळं काय होतं की तुमचं सगळं इलेक्ट्रिक वायरिंग जळून जातं तरी ती फ्यूज जात नाही, किंवा मोटर जळून जाते वायंडिंग त्याचं तरीसुद्धा फ्यूज जात नाही. म्हणजे या ठिकाणी फ्यूज तार जोडण्याचा जो उद्देश आहे, फ्यूजचा जो उद्देश आहे तो सफल होत नाही. फ्यूज हा जळण्यासाठी किंवा जाण्यासाठीच असतो आणि फ्यूज हा गेलाच पाहिजे. जर फ्यूज जात नसेल तर तुमचं सगळं इलेक्ट्रिक इन्स्टॉलमेंट जळून जाईल, मोटर जळून जाईल. तर तो फ्यूज जर जात नसेल तर त्या फ्यूज वापरण्याला काय अर्थच नाही. सगळ्यात फ्यूज म्हणजे काय, इलेक्ट्रिक सर्किटमधील सगळ्यात कमजोर जोडणी म्हणजे फ्यूज असते. लक्षात. म्हणजे जर शॉर्ट सर्किट झालं, ओव्हरलोड झालं तर त्या ठिकाणी हीट निर्माण होऊन सगळ्यात अगोदर तो फ्यूजचा जो भाग आहे तो जळणार, म्हणजे त्याची फ्यूजची तार जळणार. कारण बाकीचं जे वायरिंग आहे त्याच्यापेक्षा जाड वायरमध्ये असतं. ही सगळ्यात पातळ वायर असते, म्हणजे हा कमकुवत भाग झाला तो जळला पाहिजे. तुम्ही जर तेच भाग त्या ठिकाणी जर जाड वायर टाकली तर तो जळणारच नाही, बाकीचं वायरिंग जळून जाईल. म्हणजे त्या ठिकाणी फ्यूज ही जी संकल्पना आहे हिचा उद्देश स्पष्ट सिद्ध होत नाही. म्हणजे योग्य क्षमतेची फ्यूज तार त्या ठिकाणी वापरा, तरच त्या फ्यूज तारेला अर्थ राहणार आहे. सॉकेटमधून प्लगची वायर ओढून काढू नका. सॉकेट आणि बोर्डवरती जे असतं ते सॉकेट आणि त्याच्या आतमध्ये जे आपण पिन बसवतो त्याला प्लग म्हणतात. तर ही जी पिन आहे या पिनला पकडून ती पिन बाहेर काढत असताना किंवा प्लग बाहेर काढत असताना काढलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण घाईघाईत काय करतो, त्या प्लगला किंवा पिनला जी वायर जोडलेली आहे त्या वायरलाच धरून वाढतो. त्याच्यामुळे कधीकधी जर टाईट बसलेला असेल तो प्लग त्या सॉकेटमध्ये तर काय होईल, वायरच ओढून बाहेर येईल. तसं होऊ नये. आणि वायर ओढून बाहेर आली, चुकून हातावर आली तर शॉक बी लागू शकतो. तसं होऊ नये म्हणून काय करायचं, त्या प्लगला किंवा पिनला व्यवस्थितरित्या पकडून ती बाहेर काढली पाहिजे. लक्षात.
पुढचा आहे मुख्य व्यक्तीने दिलेल्या सूचनांचे पालन करा. तुम्हाला समजा आता मी एखादं काम करायला सांगितलं, तर तुम्हाला जे काम करायला सांगितलेलं आहे, कशा पद्धतीनं करायचं ते सांगितलेलं आहे, तेवढंच तुम्ही काम करा. ते कसं करायचं ते सांगितलं आहे, काय काय सूचना पाळायचे ते सांगितलं आहे, काय काय दक्षता घेतलेलं आहे ते सांगितलं आहे, आणि काय काम करायचं आहे. समजा उपकरण खोलायचं आहे, ते कसं खोलायचं तुम्हाला दाखवलं. त्यानंतर टेस्टिंग कशा घ्यायचं ते दाखवलेलं आहे. परत रिअसेंबल कसं करायचं ते सांगितलेलं आहे. तर जेवढं तुम्हाला सांगितलं तेवढंच करा. विनाकारण ज्यादा काही ओव्हर मुलं असतात किंवा आगाऊ म्हणाल मी थोडक्यात, तर त्यांनी वेगळंच काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु इलेक्ट्रिकमध्ये असं चालत नाही. इलेक्ट्रिकमध्ये कधीही शॉक लागण्याचा शक्यता असते. इलेक्ट्रिकमध्ये कधीही असली तुमची काम करत असताना दंगामस्ती चालणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला जेवढं काम सांगितलं तेवढंच तुम्ही केलं पाहिजे. खोडसाळपणा तर अजिबात चालणार नाही. आलं लक्षात? कारण काम करत असताना जर तुम्ही त्या ठिकाणी काय खोडसाळपणा केला तर शॉक लागला तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ग्रुपने जेव्हा तुम्ही काम करताय त्यावेळी सगळ्यांनाच त्या ठिकाणी इजा पोचण्याची किंवा शॉक लागण्याची शक्यता असते. त्यामुळं असा कधी जे काम सांगितलं आहे तेवढंच करा. माहिती नसेल तर विचारा आणि मगच केलं पाहिजे. तर हे या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. शिडीवर उभे राहून काम करतेवेळी शिडी थोडीशी तिरकस लावावी व शिडी धरण्यास मदतनीस घ्यावा. आता मग अशी जसं मी सांगितलं तसं, जसं पोलवरती आहे तसंच शिडी आपण ह्याला भिंतीवरची वगैरे वायरिंग करताना देखील त्या ठिकाणी लावावी लागते शिडी. तर ती थोडीशी तिरकी लावली पाहिजे. शिडी पकडण्यासाठी मदतनीस असला पाहिजे. ज्वलनशील किंवा ज्वालाग्राही पदार्थ विद्युत उपकरणापासून दूर ठेवा. विशेषतः इलेक्ट्रिक उपकरणं जे आहेत त्या ठिकाणी जळती मेणबत्ती असेल, ज्वालाग्राही पदार्थ असतील असे शक्यतो दूर ठेवायचे. आग वगैरे लागण्याची, शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते जर आग लागली तर. अलग लक्षात. किंवा बऱ्याच वेळा काय होतं, जर मगाशी तुम्हाला मी सांगितलं बा वायरवरचं जर आवरण निघालं असेल उंदराने वगैरे कुरतळून, तर त्या ठिकाणी फेज न्यूट्रल एकत्र येऊन शॉर्ट सर्किट होतं आणि त्या ठिकाणी देखील शॉर्ट सर्किटमुळे ठिणग्या पडतात आणि आग लागण्याची शक्यता असते. किंवा काही वेळा आपण अगरबत्ती लावतो किंवा मेणबत्ती लावतो आणि आपलं लक्ष नसतं, मग ते कुठंतरी वायरला लागतात आणि त्याच्यामुळे देखील त्या ठिकाणी वायर वितळून त्या ठिकाणी शॉर्ट होऊन आग लागण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते. तर अशा प्रकार होऊ नये म्हणून ज्वालाग्राही पदार्थ किंवा ज्वलनशील पदार्थ, जळती ज्योत अशी वायरजवळ नाही नेली पाहिजे. आग लागल्यास ताबडतोब सप्लाय बंद करा. आपल्याला असं वाटलं की विजेमुळे आग लागली किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागली तर त्यावेळी ताबडतोब मेन स्विच बंद केला पाहिजे किंवा पूर्ण विद्युत पुरवठा कशा ना कशा पद्धतीने खंडित होईल ही दक्षता घ्यायची. फ्यूज काढायच्या, हा ताबडतोब सप्लाय बंद केला पाहिजे. त्यानंतरच आग विझवायची. आग विझवण्यासाठी अग्निशामकांचा वापर करा. विजेमुळे लागलेली आग शक्यतो अग्निशामकानेच विझवायची. पाण्याचा वापर करायचा नाही, कारण जर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असेल, पाणी हे देखील विद्युत वाहक असल्यामुळे त्याच्यामुळं सगळ्या पूर्णपणे घरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आग पसरण्याची शक्यता आहे आणि जो पाणी त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करेल त्याला देखील शॉक लागण्याची शक्यता आहे. घरामध्ये देखील इलेक्ट्रिक करंट पसरण्याची शक्यता आहे जास्त पाणी झालं तर त्यामुळं अगोदर त्या ठिकाणी सप्लाय बंद करून मग तसं पद्धतीने आग विझवली पाहिजे किंवा अग्निशामकाच्या सहाय्याने आग विझवली पाहिजे. पुढचा आहे बॅटरी चार्जिंगच्या रूममध्ये जळती ज्योत नेऊ नये. ज्या ठिकाणी बॅटऱ्या चार्ज केल्या जातात, बॅटरी चार्जिंग रूम असते, विशेषतः बॅटरी चार्जिंग मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी मोठमोठ्या गाड्यांच्या बॅटऱ्या चार्जिंग केल्या जातात किंवा कंपन्यांमध्ये बॅटरी चार्जिंग रूम स्वतंत्र असतात, तर अशा ठिकाणी बऱ्याच 50, 100, 200 अशा बॅटऱ्या चार्जिंगला लावलेल्या असतात. तर ह्या बॅटरी चार्जिंग होत असताना त्या ठिकाणी गॅसेस निर्माण होत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी जळती ज्योत किंवा जळती मेणबत्ती, जळता दिवा न्यायचा नाही. का न्यायचं नाही तर ह्या गॅसेसमुळे त्या ठिकाणी आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या ठिकाणी जळती ज्योत नेऊ नये. इलेक्ट्रिक अप्लायन्सेस चालू स्थितीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवू नये. विद्युत उपकरणं जी आहेत ही विद्युत उपकरणं स्विच चालू असतानाच इकडून तिकडून असं हलवाहलवी त्यांची करायचं नाही. मग त्यासाठी काय करायचं, स्विच बंद करायचा,
ती जो प्लग आहे तो काढून घ्यायचा आणि मग दुसऱ्या टेबलवरती न्यायचं तर न्यायचं. ते चालूमध्येच आहे आणि तुम्ही असं इकडं तिकडं जर हलवताय तर त्या ठिकाणी शॉक वगैरे पण लागण्याची शक्यता आहे, तर ते तसं कधीही करायचं नाही. स्विच, प्लग, होल्डर इत्यादी साधनावरील आवरणे फुटली असल्यास ती ताबडतोब बदलावीत. म्हणजे तुटलेले फुटलेले अशा प्रकारचे स्विचेस, होल्डर, बोर्ड अशी जी साधनं असतील किंवा उपकरणं जी आहेत ती तुटली असतील, आवरण तुटलं असेल तर ते ताबडतोब बदललं पाहिजे, कारण चुकून त्याला जर हात लागला तर शॉक लागण्याची शक्यता आहे. वायरच्या जॉईंटवर व उघड्या वायर्स न ठेवता त्यावर इन्सुलेशन टेप गुंडाळावा. ज्या ठिकाणी काही वेळेस आपण काय करतो की 2 वायर एकत्र जोडत असताना त्या ठिकाणी आपण जॉईंट मारतो आणि ते जॉईंट करून ते तसंच वायर पुढं नेतो आणि चुकून जर त्या जॉईंटला जर हात लागला तर त्या ठिकाणी शॉक लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं काय करायचं की जॉईंट जर देण्याची कुठं वेळ आली तर जॉईंट भक्कम जॉईंट करायचं आणि त्याच्यावरती इन्सुलेशन टेप, चिकटपट्टी, तर ती चिकटपट्टी किंवा इन्सुलेशन टेप लावायचा, म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण ती सुरक्षितता झाली, शॉक पण लागणार नाही. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी इन्सुलेशन टेप लावणं गरजेचं आहे, लक्षात. त्याचबरोबर ह्याच्या व्यतिरिक्त अजून जे काही नियम आहेत की सगळ्यात महत्त्वाचा अजून एक आहे की फेज वायर जी आहे इलेक्ट्रिकमध्ये, फेज आणि न्यूट्रल या 2 वायर महत्त्वाचे असतात इलेक्ट्रिक सर्किट पूर्ण होण्यासाठी. तर फेज ही स्विचच्या नियंत्रणात असणं गरजेचं आहे. फेज वायर स्विच थ्रू त्या होल्डरला, सिलिंग रोजला किंवा विद्युत उपकरणांना सॉकेटमध्ये गेली पाहिजे. त्याचं कारण काय आहे, स्विच मार्फत जर असेल ती वायर, फेज वायर जोडलेली असेल तर स्विच बंद असताना त्या ठिकाणी स्विचमधून पुढं ती फेज जात नाही त्या होल्डरमध्ये किंवा सॉकेटमध्ये. त्यामुळे पूर्णपणे स्विच बंद करून देखील त्या होल्डर समजा खराब झाला असेल तर तो बदलायचा असेल तर स्विच बंद करून आपण बदलू शकतो. आणि जर आपण स्विचमध्ये च्या कंट्रोलमध्ये फेज न ठेवता जरी न्यूट्रल ठेवली तर काय होईल, सर्किट ते चालू होईल, परंतु जर आपण आता सांगितलं तसं जर होल्डर बदलायचा असेल तर त्या ठिकाणी स्विच जरी तुम्ही बंद केला, न्यूट्रलला इलेक्ट्रिक सप्लाय नसतो, टेस्टर लागत नाही, फेजला इलेक्ट्रिक सप्लाय येतो, इनकमिंग जी आहे ती फेजमध्ये त्या ठिकाणी स्विचमध्ये जर असेल तर आपण ते बंद करून ते पूर्ण सर्किट तेवढं बंद करू शकतो. परंतु जर तुम्ही स्विचमध्ये न्यूट्रल जोडली आणि बंद केला स्विच तर न्यूट्रल त्या ठिकाणी कंट्रोल होईल, पण ज्याच्यामध्ये मुख्य करंट आहे ती फेज वायर त्या ठिकाणी होल्डरला असल्यामुळे तुम्हाला ते बदलत असताना त्या ठिकाणी शॉक लागण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण त्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी आपल्या स्विचच्या नियंत्रणामध्ये फेज वायर असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सगळ्या प्रकारच्या उपकरणांना, यंत्रांना अर्थिंग करणं देखील गरजेचं आहे, शॉक लागू नये म्हणून. तर अशा पद्धतीने आपल्या सेफ्टीसाठी या गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हे सुरक्षित नियम पाहिले आहेत. त्यानंतर शॉपमध्ये देखील रबर मॅट वगैरे खाली असणं गरजेचं आहे की ज्यामुळे चुकून जर शॉक लागला तर त्या शॉकची तीव्रता कमी राहावी, या देखील रबर मॅट लॅबमध्ये किंवा वर्कशॉपमध्ये असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे सुरक्षेचे नियम आहेत. ह्या सगळ्या नियमांची किंवा हे दक्षतेची नियम ज्याला आपण म्हणतो, हे सेफ्टी प्रिकॉशन्स, याची सगळ्या विद्यार्थ्यांनी तंतोतंत पालन केलं पाहिजे. या सगळ्या सुरक्षा नियमांचा अवलंब केला पाहिजे, लक्षात. आता हे प्रॅक्टिकलमुळं तुम्ही काय किंवा तुमचे काय शिकला किंवा तुमच्यामध्ये कोणती कौशल्य येऊ शकतात की कार्यशाळेमध्ये काम करत असताना कशी काळजी घ्यायची, कोणत्या दक्षता घ्यायच्या हे तुम्हाला समजेल. कार्यशाळेमध्ये काम करत असताना काळजी कशी घ्यावी याची तुम्हाला माहिती होईल. त्याचबरोबर सुरक्षितपणे काम करत असताना कोणकोणत्या साहित्याचा व साधनांचा वापर करावा याची माहिती होते. तर कशा पद्धतीनं साहित्य साधनं वापरायची, कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करत असताना दक्षता घ्यायची, काळजी घ्यायची याची माहिती होण्यासाठी हे प्रॅक्टिकल या ठिकाणी उपयुक्त आहे, लक्षात. तर अशा प्रकारे ही सुरक्षेच्या नियमांचं हे प्रॅक्टिकल आपण पाहिलेलं आहे.